परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये गणित आणि विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले। इयत्ता 5वी ते 10वी अखेरच्या 48 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती वायभासे, उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। यावेळी सल्लागार समितीच्या सदस्या चांदनीताई खेतमाळीस, बापूराव आवटी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी, उपमुख्याध्यापिका निलिमा कातोरे, गुरुकुल प्रमुख किरण शिंदे यांची उपस्थिती होती। आजची पिढी जी आहे, ह्या पिढीला जर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण दिला तर छोट्या छोट्या मॉडेल्समधून त्यांनी जे बनवलं होतं गणित आणि विज्ञानाचे मॉडेल्स, त्यामधून असं दिसून आलं की प्रत्येक घरगुती कृतीमध्ये सुद्धा विज्ञान आहे। आणि अशी जर संधी या विद्यार्थ्यांना दिली या छोट्या वयामध्ये तर त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते, कल्पनाशक्ती त्यांची वाढते आणि प्रत्येक गोष्टीकडं त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणार, ज्या अंधश्रद्धेच्या बाबी आहेत त्या झटकून देऊन नवा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होईल। आणि हेच विद्यार्थी आज आपण या शाळा स्तरावर अशा पद्धतीनं घडवले, त्यांना विज्ञानाची आस त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर पुढील भविष्यकाळामध्ये ते भारताचं नाव उज्ज्वल करू शकतील। गणित आणि विज्ञानाच्या मॉडेल्समध्ये आपल्याला आकडेमोड दिसून आली, शेती उद्योग कसा करायचा हे अशा प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी केले होते। त्यानंतर चांद्रयान तयार केलं होतं। असं विविध प्रकारचे त्यांनी केलेल्या प्रतिकृती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी कल्पनाशक्ती आहे। मोठ्या कष्टातून त्या विद्यार्थिनींनी ते प्रतिकृती बनवून आणलेल्या आहेत। त्यामध्ये पालकांचा सहभाग मोठा दिसून आला, पालकांचा हातभार आणि पालकांमध्ये आपल्या पाल्यामध्ये जी जिज्ञासू वृत्ती आहे तिला पुढे कसे न्यावे अशा प्रकारची वृत्ती पालकांमध्ये दिसून आली। त्यांनी सहकार्य केलं म्हणून आज या आपल्या विद्यालयामध्ये जे प्रदर्शन बनवण्यात आलं ते भव्य दिव्य असं होतं। प्रदर्शन पाहायला आल्यानंतर मुलींनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला होता। खूप छान प्रकारे मुली हे समजून सांगत होते आणि खूप थोड्या कालावधीमध्ये खूप छान छान प्रोजेक्ट मुलींनी बनवले होते। इतके सुंदर, थोड्या पाण्यामध्ये शेती कशी करायची, परत सायरनचा एक, परत आता चंद्रयान 3, हे खूप छान छान प्रोजेक्ट होते। एक मच्छी पालन, कुक्कुटपालन, हेही प्रोजेक्ट खूप मनाला भावला। आणि विशेष म्हणजे हे प्रोजेक्ट बनवताना पालकांनीही मुलांना खूप सहकार्य केलेलं हेही जाणवलं। दुसरी गोष्ट, विज्ञानाचे आणि गणिताचे टीचर ह्यांनी पण मुलींना खूप छान शिकवलं, याच्यावरून हे लक्षात आलेलं। विद्यार्थिनींमधील वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्याकरिता विद्यालय विज्ञान गणित प्रदर्शन आयोजित केले आहे, गुरुकुल अंतर्गत आयोजित केलेले आहे। त्यात आम्ही सर्व विद्यार्थिनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतो, त्याबद्दल विद्यालयाचे धन्यवाद। चंद्रयान लॉन्च 14 जुलै 2023 रोजी ते लॉन्च झाले। त्याचे वजन 3900 असे आहे। त्यासाठी सहाय्य करणारे रोवर यांचे नाव प्रज्ञान असे आहे। प्रज्ञान या शब्दाचा अर्थ संस्कृतमधून ज्ञान असा होतो। माय नेम इज शौर्या वैभव सांगळे। माय प्रोजेक्ट नेम इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम। मध्ये मुलींनी खूप मोठ्या प्रमाणात गणित आणि विज्ञान विषयाचे मॉडेल्स बनवले होते। म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की आपल्या श्रीगोंदा या ठिकाणी अशा प्रकारचे मॉडेल्स पालकांच्या सहाय्याने मुली बनवतात, तसं शिक्षक त्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत करतात। आणि ते मॉडेल सादर करताना असं लक्षात आलं की मुली खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलतात आणि म्हणजे मराठी शाळा असून सुद्धा खूप छान इंग्लिश बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ही कौतुकास्पद बाब आहे। तिथील खरंच सगळ्या शिक्षकांचं आणि सगळ्या पालकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे की आपल्या मुली अशा प्रकारे मॉडेल्सचे सादरीकरण करतात। आणि ते मॉडेल्स बघताना असा अनुभव आला की ते मॉडेल्स मुलींनी खरंच इतक्या कमी वेळात 2 दिवसाचा अगदी कालावधी होता त्यांना, तर त्या कालावधीमध्ये त्या मुलींनी ते मॉडेल्स बनवले आणि ते सादर केले।
तर या प्रदर्शनाचं परीक्षण विषय शिक्षक सुनीता काकडे, गीतांजली राऊत, गणेश फडताळे, श्वेता वागचवरे, मनीष शेवाळे, विकास चव्हाण, आदिका आंबले यांनी केलं. गणेश कविटकर, श्री न्यूज मराठी, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.